सुनीता विल्यम्स यांच्यावर 100% यावर्षी परीक्षेमध्ये प्रश्न येणार आहे. कारण की 3-4 गोष्टी आहेत. पहिली गोष्ट म्हणजे त्यांनी रिटायरमेंट घेतली आहे. दुसरी गोष्ट म्हणजे काय, की तुम्हाला बच विल्मोर माहित असेल, ज्याच्यासोबत त्या ISS किंवा इंटरनॅशनल स्पेस स्टेशनवर गेल्या होत्या. पण तिथं काहीतरी प्रॉब्लेम आला. त्या गेल्या होत्या 8 दिवसासाठी आणि जवळपास 9 महिन्यांनी परत आल्या. तर त्या मागच्या वर्षी परत आल्या होत्या. त्यामुळे त्या न्यूजमध्ये होत्या. तिसरी गोष्ट म्हणजे काय, की तुम्हाला राज शमानी माहित असेल, ज्यांनी तो विजय माल्या त्याच्यासोबत मुलाखत घेतली होती किंवा पॉडकास्ट घेतला होता. तर तोच राज शमानी त्यांनी आता सुनीता विल्यम्स यांच्यासोबत पण पॉडकास्ट घेतलेला आहे. तर ह्या सगळ्या गोष्टीमुळे त्या खूप जास्त न्यूजमध्ये होत्या आणि त्यांच्यावर हमखास यावर्षी प्रश्न येणार आहे. ठीक आहे. तर त्यांच्याविषयी आपल्याला काही पर्सनल माहिती वगैरे थोडीफार माहिती पाहिजे आणि त्यांचे काही विक्रम वगैरे आहेत ते आपल्याला माहिती पाहिजे. तर ज्या सुनीता विल्यम्स आहेत, तर सुनीता विल्यम्सचा जन्म अमेरिकेतला आहे. तर त्या अमेरिकन आहेत आणि त्यांचे पप्पा बघायला गेले तर ते आहेत भारतातले, गुजरातमधले. ते पांड्या म्हणून आहेत कोणतरी. तर त्यांचा जन्म गुजरातचा आहे. ते नंतर अमेरिकेला गेला आणि त्यांना एक पोरगी झाली. तर त्या पोरीचं नाव सुनीता. तर त्या सुनीता पांड्या त्यांनी विल्यम्स सोबत लग्न केलं. सुनीता विल्यम्स त्यांचं नाव झालं. आता बघा, त्यांनी अमेरिकेत जन्म झाला. त्यांचं शिक्षण अमेरिकेतलं असणार आहे. कुठं? फ्लोरिडा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी या तिथून त्यांनी इंजिनिअरिंग केली. नंतर त्यांना पायलट बनायचं, पायलट बनण्यापेक्षा नेव्हीमध्ये जायचं होतं. तर त्या नेव्हीमध्ये ॲज अ पायलट म्हणून गेल्या. कशा? त्या हेलिकॉप्टरच्या पायलट. तर त्या हेलिकॉप्टरच्या पायलट म्हणून गेल्या. तर ते पायलट की बघून जे नासा आहे, नासाला त्यांची पायलट की आवडली आणि त्यांनी नासामध्ये बोलावून घेतलं. 1998 ला नासाने त्यांना अंतराळवीर म्हणून त्यांची निवड केली. ठीक आहे. अंतराळवीर निवड केली याचा अर्थ काय? त्यांना ट्रेनिंग देणार. ट्रेनिंग दिल्यावर त्या 2006 ला त्यांनी पहिलं अंतराळ मोहीम केलेली आहे. ठीक आहे. तर लक्षात ठेवा, 2006 ला पहिलं अंतराळ मोहीम. आता त्यांचा जन्म वगैरे बघा, म्हणजे त्यांची निवृत्ती 27 डिसेंबर 2025 ची होती आणि जन्म ओहिओ अमेरिकेतला आहे, 19 सप्टेंबर 1965 चा. ठीक आहे. आता हे शिक्षण वगैरे सांगितलं तुम्हाला. आता ह्यांचे विक्रम बघा. तुम्हाला सांगितलं होतं मग अशी ते ISS किंवा इंटरनॅशनल स्पेस स्टेशनला गेल्या होत्या बच विल्मोर सोबत. तिथे त्यांना काहीतरी प्रॉब्लेम झाला, त्याच्यामुळे त्या 9 महिन्यांनी परत आला. तर त्या एवढे दिवस थांबल्या तिथं. तर त्याच्यामुळे त्यांनी काही विक्रम केले. तर ते विक्रम वगैरे आपल्याला माहिती पाहिजे. बघा, त्यांनी सर्वात जास्त दिवस 286 दिवस अंतराळात अडकून पडण्याचा विक्रम केलेला आहे. आता अडकून पडण्याचा आहे, फक्त तिथं जाण्याचा नाही. त्या अडकून पडलेल्या आहे 286 दिवस. ठीक आहे. आणि एकूण टोटल बघायला गेलं तर 608 दिवस त्या अंतराळात होता. ह्याचा अर्थ काय, की त्या अशा दुसऱ्या महिला बनलेल्या आहेत. महिला म्हणण्यापेक्षा दुसऱ्या महिला तर आहेच, सोबत दुसऱ्या अशा नासाच्या पर्सन आहेत की ज्यांनी एवढे दिवस तिथे थांबलेले आहेत. पहिल्या पर्सन आहेत काय, पेगी विल्सन. ह्या पण महिला आहेत आणि ह्या पण नासाच्या अशा पहिल्या सगळ्यात जास्त काळ तिथे थांबलेल्या महिला आहेत. ठीक आहे. ह्या 2 गोष्टी आपल्याला माहिती पाहिजे. सगळ्यात आता जे नासा किंवा ISS आहे, तर तिथं ज्यांच्यापेक्षा जास्त थांबलेले काही पुरुष आहेत, पण ते रशियाचे आहेत. नासाचे ह्या फक्त दोघीच आहेत पहिल्या टॉपवर. ठीक आहे. त्याच्यानंतर अंतराळात सर्वाधिक काळ स्पेस वॉक करणाऱ्या पण ह्या आहेत. जवळपास 62 तास त्यांनी हे केलेलं आहे. त्यांनी जे पेगी विल्सन आहे, तर त्यांचा विक्रम मोडला, तर त्यांचा जवळपास 60 तासांचा होता. ठीक आहे. त्याच्यानंतर अंतराळात पूर्ण मॅरेथॉन धावणाऱ्या ह्या पहिल्या व्यक्ती ठरल्या होत्या. मॅरेथॉन धावल्या होत्या म्हणजे काय, तिथं जमीन नाही अंतराळात, तर तिथे धावलेलं नाहीये. त्यांनी जर ट्रेडमिल आहे, जे ISS आहे इंटरनॅशनल स्पेस स्टेशन, तिथे एक ट्रेडमिल आहे. तिथे